चांगला सुसंवाद त्यांच्यात दिसतोय। एकाच हॉटेलमध्ये एक खाली आणि एक वर, म्हणजे मजल्यावर। याचा अर्थ वेगळा नाही, एक खालच्या मजल्यावर एक वरच्या मजल्यावर, परंतु एकमेकांशी भेटसुद्धा नाही। आता व्यस्तता असेल असं त्यांचं मत असू शकतं, परंतु मला असं वाटतं मी सांगण्यापेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। सभाही एकाच ठिकाणी त्यांच्या आज होत आहेत, एकाच वेळेस होत आहेत, 5, 10, 15 मिनिटाचा फरक आहे फक्त। परंतु एका हॉटेलमध्ये राहून एकमेकांशी भेटायचं सुद्धा नाही किंवा भेटले सुद्धा नाही, हे दोघातील आताच्या घडीला काय संवाद आहे हे दर्शवितात। त्याच्यावरती मला असं वाटतं मी काही जास्त बोलावं असं मला वाटत नाही। आता त्यांच्यामधला जो वाद आहे त्याच्यासाठी दिल्लीत एक बैठक बोलावण्यात येणार आहे आणि शिवसेना आणि भाजपचा तो वाद सोडवण्याचा प्रयत्न आहे दिल्लीमधून। म्हणजे इतका वाद असल्याचं मान्य झालं। याचा अर्थच तो आहे की दिल्लीत अशा पद्धतीनं वाद मिटवायचा प्रयत्न होतो, याचा अर्थ वाद आहे हे मानलं पाहिजे। कारण दोघंही काही बोलत असले तरी दोन्ही पक्षामध्ये पूर्णपणे विसंवाद झालेला आहे। दोन्ही पक्ष एकमेकाच्या जीवावर उठलेले आहेत। दोन्ही पक्ष प्रचारामध्ये सुद्धा एकमेकावरच टीका टिप्पणी करतात। एकमेकांना ग्रामीण भाषेत सांगायचं तर खाऊ की ठेवू अशा पद्धतीनं आत्ताच्या घडीला वागतात। परंतु तरी देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, असा वाद असल्याचं मान्य करत नाही। परंतु ते करत नाही तर मग केंद्रातून अशा पद्धतीनं वाद मिटवण्यासाठी कशासाठी पुढाकार घेतला जातो हा आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे। मतदानाच्या तोंडावरच काही ठिकाणच्या निवडणुका रद्द झालेल्या आहेत अचानकपणे, बहुतेक काही लोक तिथं असेल हा नवा पायंडा पडतोय काय? बिलकुल हा चुकीचा पायंडा आहे। उद्या निवडणूक पुढं ढकलण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आयडियाज लढवल्या जाऊ शकतात। निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला नव्हती पाहिजे। खरं तर निवडणूक आयोगाचे अधिकारीच निर्णय घेणारे आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यालाच आव्हान कोर्टात दिलं होतं। काहीचे निकाल लवकर लागले, काहीचे लागले नसतील। याचाच अर्थ निकाल लागला नाही याचा अर्थ जो आधीचा निकाल आहे तो कायम समजायला पाहिजे होता। परंतु निवडणूक आयोगाने चुकीचे अर्थ लावून जवळपास 30 नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। कित्येक नगरपालिकेतील महाराष्ट्रातील जे प्रभागातील निवडणुका आहेत त्यासुद्धा पुढे ढकललेल्या आहेत। खरं तर याच्यामुळे निवडणुकीत मोठा अडथळा निर्माण होणार आहे। निवडणुकीमध्ये मागच्या 8-10 दिवसानं उमेदवार प्रचार करतात, नगरपालिकेचा प्रचार म्हणजे छोटासा प्रचार, आणि आता ही निवडणूक 20 तारखेला होणार। सगळ्या गोष्टी कार्यकर्ते असतील, पक्ष असेल, यांचा परिश्रम यांची मेहनत वाया गेलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं होईल की ज्या प्रभागाच्या निवडणुका टाळलेल्या आहेत त्या निवडणुका आता नंतर होतील। याचाच अर्थ मतदाराला त्या भागातल्या 2दा मतदानाला जावं लागेल। याचा परिणाम मतदानावर होईल। एखाद्या वेळेस त्याला वाटेल माझ्या इंटरेस्टचा माझ्या प्रभागात नगरसेवकच नाही, नगराध्यक्षाची मला काय घेणं, असं होऊ शकतं। आता नगराध्यक्षच नाही तर नगरसेवकाशी काय घेणं, असं दोन्ही गोष्टी होऊ शकतात। निवडणूक आयोगानं अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे। नाही, खरं तर मी सुद्धा काल निवडणूक आयुक्तांशी बोललो याविषयी, त्यांचं सर्क्युलरसुद्धा आलं। चुकीचं, एकदम पूर्ण चुकीचं लावलेलं आहे। उद्या लोक जाणीवपूर्वक तारखा वाढवून डिले करतील आणि डिले झाल्या तर निवडणुका पुढं जातील। मला तर वाटतं निवडणुकीतून पलायन करण्याचं किंवा निवडणुकीला मिसगाईड करण्याचा हा प्रकार होतोय, तो निवडणूक आयोगाने टाळला पाहिजे। या विषयाचं पुन्हा एकदा पुनरावलोकन केलं पाहिजे। मनसेने तुमची बैठक आज झाली, कशासाठी बैठक होती आणि काय तुम्ही करणार? हे पहा, मनसेची आणि शिवसेनेची बैठक राज्यस्तरावर होती आहे। उद्धवजी भेटत आहेत, तर स्थानिक कार्यकर्त्यांनाही वाटतं की आपण एकमेकांना भेटलं पाहिजे। सगळे तसे पाहायला गेलं तर
फार कोणी वेगळे अशातला काही भाग नाही. आमच्यातलेच ते आमच्यातले ना आम्ही त्यांच्यातलेच आहे, काही वेगळे अशातला काही भाग नाही. आणि त्याच्यामुळं आज एकत्रित बसलो. येणार काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, काही कार्यक्रम आहे, हे सगळे याच्याविषयी चर्चा करावी, ह्या हेतून आम्ही एकत्र बसलेलो. पण तुम्ही निवडणुकीच्या ज्या याद्या आहेत त्याच्यातनं संयुक्तिक आंदोलन वगैरे करणार आहात? घोळामध्ये मला असं वाटतं आंदोलन करण्यापेक्षा आता तांत्रिकदृष्ट्या त्याच्यावर अभ्यासाची आवश्यकता आहे. आंदोलनाने मतदार यादीतला तांत्रिक घोळ मिटणार नाही. त्याच्यासाठी अतिशय बारकाईनं अभ्यास करून हे प्रश्न मिटवता येतील. निवडणूक आयोगानं त्याच्यात सकारात्मक पाऊल आत्ता तरी उचलल्याचं आम्हाला दिसतंय. आम्ही सगळ्या प्रभागातले जे जे ऑब्जेक्शन्स आहेत ते निवडणूक आयोगाला सादर केलेले आहे. याच्यात अधिकारी दोषी आहे. अधिकाऱ्यांनी जर चूक केली तर हायगाय त्याच्यावर कारवाईची हायगाय सरकारने निवडणूक आयोगाने करू नये, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली आहे. शहाजी बापूंच्या कार्यालयावर निवडणूक आयोग पोलिसांनी छापा टाकला. पैशांचे व्यवहार सुरू होता. असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात वाटतं मी सकाळी ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर बोललेलो आहे. ऊस आधी खायला चांगला गोड लागत होता, आता ऊस उलटा आलेला आहे असं मी सकाळीच बोललेलो आहे. आता घ्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले युद्धेच्या निवडणुकीत, परंतु त्यांना भोपळाच मिळाला असा आरोप भाजपकडून करण्यात येतोय. एक शिल्लक सेना आहे आणि एक किंचित सेना आहे असं भाजपच्या वतीने सांगतात. शिल्लक आणि किंचित सेनेचा धसका त्यांनी घेतलेला आहे, हे तर क्लिअर होतं ना. बेस्ट कामगाराची निवडणूक 3000 मतदाराची होती आणि त्याच्यातलं माहितीसुद्धा नसेल नेत्यांना की अशा पद्धतीनं अलायन झालेलं आहे म्हणून. मीडियाने फक्त अशा पद्धतीनं चित्र मोठ्या प्रमाणावर रंगवलं. परंतु किंचित सेना असेल किंवा शिल्लक सेना असेल तर याचा धसका दिल्लीश्वरसुद्धा घेतात आपले. ते का घेतात? अशी शेलारांना तोंड घशी अनेक वेळ या सगळ्या शिल्लक सेनेने आणि किंचित सेनेनं पाडलेलं आहे. पैसे वाटून निवडणुका जिंकता येत नाही असं अर्थतज्ञ सुब्बाराव म्हणतात एका कार्यक्रमात. काय रोख असावा? नाही, खरं तर चुकीचा पायंडा मागच्या 2-5 वर्षात आपल्या या, मला बाकी भारताचं काही माहिती नाही, पण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे आणि विशेषतः सत्ताधारी पक्षांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे. निवडणुकीच्या आधी कोणतंही काम करायचं नाही, निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर करायचा. त्यांचेच मंत्री सांगतात की लक्ष्मीचं दर्शन घ्या, निवडणुकीच्या आदल्या दिवशी बाहेरच झोपा, लक्ष्मी येईल तिचं दर्शन घ्या, मंत्री सांगतात. आणि निवडणूक आयोग चूप बसून उभा आहे. चूप बसतं निवडणूक आयोग काही कारवाई करत नाही. सुब्बारावने सांगितलं, हे काही चुकीचा अशातला भाग नाही. सर्वसामान्य माणसंसुद्धा 1 रुपये खर्च न करता निवडून आलेले उदाहरणं आता पण या हिंदुस्थानात आहे. अनेक नगरसेवकसुद्धा असेच वर्षानुवर्षे 4-4, 5-5 टर्म निवडून येतात. आणि जनतेलाच याच्यात पुढाकार घ्यावा लागणार आहे की अशा पद्धतीनं पैसे वाटणारे किंवा पैसे देऊन निवडून येणाऱ्याला घरी बसवलं पाहिजे. पैसे घेऊन मतदान केलं तर त्या मतदारालासुद्धा नैतिक अधिकार त्या उमेदवाराला बोलण्याचं कोणताही राहत नाही, हे सुद्धा मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते प्रचारात यासाठी दिसत नाही की पराभव स्पष्ट आहे, नंतर उगाच कशाला खापर फोडायचं म्हणून आता घरी बसून सगळं हाकताय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे पण नगरपालिकेच्या निवडणुका, अनेक निवडणुका जर बघितल्या तर कोणत्याही कोणाची युती आहेत. आता मी परवा उमरग्याला गेलो होतो. उमरग्यात शिंदे सेना आणि काँग्रेसची युती आहे. माजी खासदार शिंदे सेनेचा रवी गायकवाड त्यांचा मुलगा उभा आहे तिथे आणि काँग्रेस त्याच्यात 14-15 जागा लढते. याच काँग्रेसला नाव ठेवून काँग्रेसबरोबर उद्धवजी आहेत म्हणून या लोकांनी आकांड तांडव केलं होतं आणि हे बाहेर पडायचं निमित्त त्यांनी केलं होतं. आणि असं असताना अनेक ठिकाणी स्थानिक काही व्यक्ती ती नगरपालिका चालवतात. त्याच्यात फार राजकीय पक्ष सहभागी व्हावं असं तर खरं झालंच नाही पाहिजे, परंतु राजकीय पक्ष सहभागी होतात असताना त्या शहराचे, त्या जिल्ह्याच्या लोकांनी त्या निवडणुका सांभाळाव्यात. त्यात राज्याच्या नेत्यांनी येऊन का पडावं? मग राज्याचंही तेच करणार आहे, नगरपालिकेचंही ते करणार, मग स्थानिक नेतृत्वाने करायचं काय? ज्या स्थानिक नेतृत्व कुचकामी आहेत त्यावेळेस आता भारतीय जनता पार्टी तर आता ग्रामपंचायतीलाही नरेंद्र मोदी बोलवायला मागे पुढे करणार नाही, अशा प्रकारची स्थिती झाली भारतीय जनता पार्टीची. तरी पण तुम्ही का काही थोडा तरी करायला पाहिजे ना.
असं कोण म्हणे? तुम्ही जाऊन आले नाही, तुम्हाला फक्त सीएमचं हेलिकॉप्टर DCMचं हेलिकॉप्टर दिसतं तुम्हा लोकांना, मीडियावाल्यांना. पण आमच्यासारखे लोक गावगाव फिरतात, वाडावाडात फिरतात, घरोघरी फिरतात, हे तुम्हा लोकांना दिसत नाही. आमचे सगळे आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, हे सगळे लोक फिरत आहेत. आणि आम्ही समजतो ही इलेक्शन स्थानिक नेतृत्वाची आहे, ही नेतृत्व राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वाची नाही. त्यामुळे CM काय म्हणत असेल, तुमच्याकडं तुमचे 4 हेलिकॉप्टर घेऊन फिरतात, आम्ही कुठून हेलिकॉप्टर आणणार? आम्ही फिरतोय आमच्या मोटारीनं. यांच्याकडं सगळे रोज याचे सगळे धंदे चालू आहे यांचे. भ्रष्टाचाराचे अड्डे महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहे. जागा मोठ्या मोठ्या हडप करतात. दादा 1800 कोटीचा भ्रष्टाचार, 1800 कोटी रुपयाची जमीन नावावर करून घेतो. शिंदेचे मंत्री संजय शिरसाट, सिडकोची किती मोठी जमिनीचं केलं त्यांनी. भाजपच्या कित्येक लोकांनी बँका लुटल्या. हे सगळे लोक अशा पद्धतीनं पैसा मग अशा ठिकाणी युटिलाइज करतात. आम्ही आमचं मोठ्यानं फिरतो. आमचा कोणता नेता घरात बसलेला ठीक आहे, बाकी वरचे मोठे नेते आले नसेल, पण त्या निवडणुका आमच्या ह्याच्यावर आहेत ना, आम्ही फिरतोच ना. चर्चा होतच नाही ना, तुमची चर्चा कुठं दिसते? ते तुम्हाला दिसत नाही, त्याला आम्ही काय करू शकतो? नाही, पण समाज माध्यमामध्ये पण दिसत नाही चर्चा. म्हणून माध्यम फक्त जो हेलिकॉप्टरमध्ये येतो, रामामध्ये राहतो, त्याच्याच बातम्या कव्हर करतात. माध्यम जो साध्या गाडीनं जातो, एखाद्या इनोवानी किंवा फॉर्च्युनरनी, त्याच्या बातम्या नाही कव्हर करत. तुमच्या बांधावर गाड्या केल्या आहेत. मी सगळ्यात मी कोणाला माध्यमाचं नाही, काँग्रेस साहेब, बांधावर कुठे गेले? सोशल मीडियामध्ये तरी, सोशल मी मीडियामध्ये मी कोणाला व्यक्तिगत बोलत नाही. नाही. पण तुम्ही जर आमच्या सगळ्या लोकांचं, आता समजा शिवसेनेचे नेत्यापैकी आता खासदार आहेत संजय जाधव, खासदार आहे ओमराजे, खासदार आहे नागेश पाटील आष्टीकर, मी आहे, आमचे आमदार आहेत, जबाबदार आहे ना यांच्याकडे. हे फिरत आहेत. नगरपालिकेत मोठी शहराची सभा होणं जरुरी नाही आहे. नगरपालिकेत छोट्या छोट्या बैठका होतात, कॉर्नर मिटिंगा होतात, प्रभागाच्या बैठका होतात, त्या आम्ही घेतोय. मी आत्तापर्यंत जवळपास 70-80 बैठका केल्या, 17-18 सभा केल्या. आता तुम्हाला ते दिसत नाही, त्याला मी काय करू शकतो? आम्ही पुन्हा रिपीट करतोय, प्रश्न तुमच्यासाठी नव्हताच. उद्धव साहेब बाहेर का आले नाही असा प्रश्न होता, असा त्यांचा रोख होता. उद्धव साहेब बाहेर, मी त्याचाही उत्तर दिलेलं आहे की ह्या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहे, ह्या निवडणूक राज्याच्या नेत्यांच्या नाही, हे आमचं म्हणणं आहे. या निवडणुका स्थानिक स्तरावरच्या असतात, स्थानिक लेवलवर लढल्या जातात. कित्येक अलायन्स कुठं कुठं काय काय झालेलं आहे. मग तुम्ही त्या मान्य आहे का? मान्य आहे का? तर मान्य कोणालाच नसतं. कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर त्यांचे अलायन्स करतात सगळ्या ठिकाणी. मग आपण अशा ठिकाणी आपण रोज एकमेकांना शिव्या देतो, मग आपण तिकडे कसं जायचं? खूप नगरपालिकेत असं झालेलं आहे. आता शिंदेसाहेब आणि फडणवीस जातात आता पैठण, त्यांचाही उमेदवार उभा, यांचा एकमेकाला शिव्याच देतात ना एका अर्थी. म्हणजे तुम्ही सरकारमध्ये एकत्र बसायचं आणि इथे एकमेकांचे नैतिक अधिकार, नैतिकता काय आहे तुमची? मग इथं तुम्ही करायला पाहिजे होतं ना. इथं वैजापूरमध्ये काय एकमेकाला शिव्या देतात, कपडे फाडायचे बाकी आहे. पैठणला काय असंच आहे. आणखी या मराठवाड्या काय महाराष्ट्रात मी तुम्हाला शेकडो उदाहरणं देईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.